पूनम पूनम पूनम, मेरी आवाज आ रही है क्या आपको? पूनम, हेलो हॅलो, माझी आवाज येत आहे का? हॅलो पूनम. मी ते बाहेर कसं टाकू म्हणून मी ते इथे टाकले. पूनम, हॅलो सर, माझा आवाज येतोय का? हॅलो सर. हा हॅलो सर. हा सर, ती बोलूनच नाही राहिली आहे. मी तिला आवाज देत आहे तर. हा बरं ठीक आहे. हो तेही आहे. ठीक आहे ना. ठीक आहे ठीक आहे. स्टार्ट करते मग मी. मागल्या वेळेस आपले लिमिटेशन ऑफ बजेटरी कंट्रोल स्टार्ट होतं. बजेटरी कंट्रोल आपण बघून राहिलेलो होतो. त्यातले आपले 2 पॉइंट झालेले होते, एक्सपेन्सिव्ह आणि चेंजेस इन कंडिशन्स.
हे 2 पॉइंट आपण घेतले होते. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे प्रेडिक्शन ऑफ अनसर्टन फ्युचर. प्रेडिक्शन ऑफ अनसर्टन फ्युचर मीन्स अनिश्चित भविष्याचा अंदाज. अनिश्चित भविष्याचा अंदाज कसा काढला जातो कॉस्टिंगच्या याच्यामध्ये? याच्यामध्ये काय दिलं? प्रेडिक्शन ऑफ अनसर्टन फ्युचर. प्रेडिक्शन म्हणजे अनिश्चित. आता आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे की जसं काही प्रॉब्लेम्स येतात. जसं आता कोरोना प्रॉब्लेम सुरू आहे, तर त्याच्यामुळे जे बजेटमध्ये जे काही प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. आपण जर गारमेंट इंडस्ट्री घेतली, तर आपण हे बघितलेलं आहे की गारमेंट इंडस्ट्रीमध्ये कुठल्या पद्धतीने प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत कोरोनामुळे. आपलं जे आपला जो काही प्रोडक्शन आहे, ते सेल झालेलं नाहीये किंवा अशाच पद्धतीने आणखीही काही प्रॉब्लेम्स जेव्हा उद्भवतात, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. हे आपण आधी बघितलेलं आहे. पण सोबतच काय असतं की जर एखाद्या वेळेस जे वर्कर्स आहे, त्या वर्कर्स देखील काही प्रॉब्लेम्स होतात वर्कर्सचे देखील. कधी कधी ते इंज्युअर होतात किंवा आणखी काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्यामुळे देखील आपलं जे प्रोडक्शन आहे ते कुठेतरी थांबतं किंवा हे सगळे प्रॉब्लेम्स असले तरी सुद्धा काय होतं की खूपदा आपण भविष्याचा अंदाज घेऊ शकत नाही. आता कोरोना जसं इन्स्टंट आला, जायला वेळ लागतोय. याच पद्धतीने कधी कुठलीही आपदा येऊ शकते. कधी आपण बघितलंय की पूर येतात, महापूर येतात. अशा पद्धतीचे देखील आपदा येत असतात. त्यामुळे आपलं जे प्रोडक्शन आहे, जर आपण माल मागवला असेल, तर खूपदा असं होतं की ते आपल्यापर्यंत पोहोचायला उशीर लागतो किंवा जर आपला माल तयार होत असेल आणि आपल्या मशिनरीजमध्ये काही प्रॉब्लेम झाला, तर त्यामुळे देखील काही आपले अंदाज चुकतात. त्याच पद्धतीने जसे आपण जो आपला बजेट काढलेला राहतो. आपल्याला किती प्रोडक्शन तयार करायचं आहे. प्रोडक्शननुसार आपण काय मागवत असतो? प्रोडक्शननुसार आपण बघितलेलं आहे की आपल्याला जर कच्चा माल पाहिजे, तो आपल्याला किती पाहिजे आहे. त्यानंतर वर्कर्ससाठी आपल्याला किती खर्च द्यायचा आहे. त्यानंतर मशिनरीजसाठी किती खर्च लागणार आहे. हे सगळे ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज आपण आधीच घेत असतो किंवा प्रमोशनसाठी आपल्याला किती खर्च करायचा आहे. हे सगळ्याचा बजेट आपण काढून ठेवतो. पण खूपदा कसं होतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण काढल्या असल्या तरी सुद्धा काही वेळेला बजेटमध्ये प्रॉब्लेम जातो. का बरं? कारण त्याचं कारण काय असतं? बजेट हा बेस आहे. कुठलंही प्रोडक्शन म्हणा किंवा आपण कुठलंही काम करत असेल तर बजेट हा आपला बेस आहे. बजेटनुसार आपण सगळ्या गोष्टी ठरवत असतो. जसं मागे मी म्हटलं होतं, की आपल्याकडे जर एखादा प्रोग्राम असेल किंवा मी तुम्हाला ₹2000 दिले आणि त्यातून तुम्हाला जो काही खर्च करायचा आहे आणि 2000त तुम्हाला तुमचं ते प्रोग्राम अरेंज करायचं आहे. तर ते कुठल्या पद्धतीने केलं जाऊ शकतं, त्यासाठी आपल्याला बजेट ठरवावंच लागतं ना. आणि जर समजा आपण मोठं जर प्रोग्राम असेल, तर त्यासाठी बजेट आपल्याला जास्त लागणार. त्याच पद्धतीने कंपनीचं देखील असतं, की जेव्हा कंपनी काम करत असते,
तेव्हा तिला सगळ्या गोष्टींना बघावं लागतं आणि सगळ्या गोष्टींचे अंदाज ती घेत असते. आणि तिला जेव्हा आणि मी तुम्हाला हे आधी पण सांगितलंय, की जर आपल्याला एखादा प्रोग्राम अरेंज करायचा असेल किंवा किंवा जे आपलं प्रोडक्शन आहे त्याला सेल जर करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला जे काही लागणार आहे प्रोडक्शनसाठी, ते आपण काय करतो, की त्यासाठी आपण 6 महिने, 1 वर्ष आधीपासून ती सगळी तयारी सुरू असते. ठीक आहे. त्यानंतर आहे टू राईट. म्हणजे काय? टू राईट मीन्स खूप कठोर. हॅलो हां, मॅम, मला काहीच दिसत नाहीये. मी दाखवत तर काहीच नाहीये बेटा. काहीच नाही दाखवत आहे का? ठीक मी आहे मॅम. काम केलं फक्त. आणि मी व्हिडिओ ऑन नाही केला आहे, ऑडिओच ऑन केलेला आहे. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे, हा पॉइंट कळला. त्यानंतर येतं आपण टू राईट. बाकी लोक कुठे गेलेत? हॅलो, हॅलो, बाकी लोक कुठे गेलेत? माहिती नाही मॅम. सगळ्यांना सांग उद्यापासून 9 वाजता क्लास जॉईन करायला. ठीक आहे. हो. कारण आपल्याला याच्यानंतर आता हा तर आज संपून जातो आपला. त्यानंतर 4th चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहे. आणि जे त्याचे जे थेरम आहे ते त्याच्यानंतर घेऊ आपण. आणि ते जास्त आवश्यक आहे असं मला वाटते. ते चांगल्याने जर तुम्हाला समजले तर बेटर राहील, जर तुम्ही क्लासेस अटेंड केलेत तर. ठीक आहे. ते आपल्याला 2-3 दिवसात हे संपून जाईल आणि त्यानंतर ते स्टार्ट करणारच आहोत आपण. ठीक आहे मॅम. त्यानंतरचा आपला पॉइंट आहे टू राईट. ठीक आहे. टू राईट मीन्स खूप कठोर. खूप कठोर मीन्स बजेटरी कंट्रोल कशा पद्धतीने कठोर असेल? The budget limitation of budgetary control is that it can be too right, which result in a lack of flexibility for the department's hand. काय असतं? बजेटला का बरं टू राईट्स दिलेलं आहे? सांग. A lack of flexibility. आता मला सांगा, आपण बजेट ठरवलाय. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलंय, की जर मी तुम्हाला कंपनीचे बजेट आपण कसे ठरवत असतो आणि जसं तुम्हाला मी म्हटलं, की 2,000 रुपयांमध्ये तुम्हाला समथिंग प्रोग्राम अरेंज करायचा किंवा समथिंग जे आहे ते तुम्हाला 2,000 रुपयामध्ये कंप्लीट करायचं. जर एखादा गारमेंट दिला मी बनवायसाठी तुम्हाला आणि सांगितलं, की हा 2,000च्या वर जायला नको. आपण खाली नाही येणार. आपण 2,000 वरती चढून जाऊ. तर तुम्हाला माहिती आहे, की आपल्याला फॅब्रिक कोणता यूज करायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं पण, की फॅब्रिक कुठला घ्यायचा हे जर मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर तुम्हाला त्याच्यात काय डिटेलिंग करायची आहे ते तुम्ही लोक करा. फॅब्रिक घ्यायसाठी तुम्हाला लागणार की नाही लागणार? जर 2,000 बरं फॅब्रिकही तुम्हाला तुमच्या मताने घ्यायचं आहे 2,000 मध्ये जर कंप्लीट करायचं. जर तुम्ही साधं फॅब्रिक घेतलं जे थोडं कमी रेंजचं आहे तर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसेल.
पण जर समजा तुम्ही महाग फॅब्रिक यूज केला, जसं सिल्क आहे, सिल्क जवळपास 800 रुपये काहीतरी मीटरच्या दरम्यान आहे. 800-1000च्या रेंजमध्ये ते फॅब्रिक येतं. मी तुम्हाला 2,000 रुपये दिले आहे आणि तुम्ही जर स्वतः तुमचं स्टिचिंगचं वेगळं लागेल, त्याला ऑर्नामेंटेशन वेगळं लागेल, चे जे फॅब्रिकसाठी वेगळं लागेल. सगळं पकडून जर आपल्याला 2,000 रुपयातच खर्च करायचा आहे. त्याचप्रमाणे काय केलं जातं, जेव्हा कंपनी एखादं बजेट ठरवतो, एखादा प्रोजेक्ट ठरवतो, त्यामध्ये काय करतो ते, की एक बजेट ठरवून दिलेलं राहतं आणि त्या बजेटनुसारच आपल्याला सगळं करावं लागतं. जसं आणि कंपनीमध्ये कसं असतं, की प्रत्येक महिन्याचं जे राहतं, ते बजेट वेगळा राहतो पर मंथली. आता जसं कंपनीचं काम सुरू असेल आणि काय म्हणतात त्याला, त्या लोकांनी आधीच ठरवून ठेवलेलं असतं, की आपल्याला लेबर्सला किती द्यायचं आहे, मटेरियलसाठी किती खर्च करायचा आहे, एक्सपेन्सेस किती खर्च लागणार आहे एक्सपेन्सेसचा. त्यानंतर आणखी बाकी आहे सेलिंगसाठी किती खर्च लागणार आहे. हे सगळे खर्च आपण आधी तयार करत असतो कंपनीमध्ये. म्हणून आणि ते तेवढे ठरवलेले राहतात, की एवढ्या खर्चामध्ये इतकं काम व्हायलाच पाहिजे. म्हणून ते कसं राहतं, कठोर असतं, की म्हणजे तेवढ्या ह्याच्यातच ते काम व्हायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, जर समजा असं होत असेल, की आपण कंपनीचा बजेट 20,000चा असेल आणि जर त्याला समजा 40,000 रुपये लागून राहिले असेल. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, की 2,000 तुम्हाला गारमेंट तयार करायचं आहे. तुम्ही जर 1,000 रुपयाचं फॅब्रिकच घेत असेल आणि 1,000 रुपये तुम्हाला जर स्टिचिंगसाठी लागत आहेत, ऑर्नामेंटेशन आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. यासाठी तुम्हाला आणखीन काही पैसे त्यामध्ये गुंतवावे लागतील. म्हणजे काय होणार, आपलं बजेट लो जाणार. आपण जे बजेट ठरवलेलं आहे, त्या बजेटपेक्षा कमी होणार ते. बरोबर? हो की नाही? हो की नाही? कळलाय ना हा पॉइंट? साक्षी, पॉइंट कळलाय ना? नेक्स्ट, कळलाय की नाही कळलाय? हो की नाही? साक्षी, रोशनी, पूनमचा तर काही आवाजच नाही येत आहे. समजलं? समजू मी? समोर चालू? अरे हो की नाही सांगत तर चला. मॅम क्लास सेकंड इयरचा आहे ना? हो. बजेटरी कंट्रोलचा क्लास आहे ना आपला, सॉरी काय म्हणते, कॉस्टिंगचा आहे ना, मॅनेजमेंट अकाउंट. हो मॅम, पण 2 मुली क्लासचे वाटत नाहीये, पूनम आणि रोशनी. नाही, रोशनी तर आहे, पूनम मला वाटत नाहीये. पूनमला मी मागापासून आवाज देते, ती बोलतच नाहीये. मॅम सेकंडरीचेच आहे. पूनम पण सेकंडला आहे. हो. मी तिला जेव्हा तिने जॉईन केलं ना, तेव्हाच तिला आवाज दिला, पण ती काहीच नाही बोलली आहे. शाळेत आवाज नसेल गेला मग. तुम्हा लोकांना येत आहे, तिलाच नाही जाणार का माझा आवाज?
चला ठीक आहे, एवढं कळलं ना. डिफिकल्टी इन कोऑपरेशन पॉइंट लिहून ठेवत आहे ना साक्षी, रोशनी? हो मॅम. हा. डिफिकल्टी इन ऑपरेशन असतं. डिफिकल्टी इन कोऑपरेशन काय होतं? डिफिकल्टी इन कोऑपरेशन मीन्स सहकार्यात अडचण. काय होतं? सहकार्य. ही पण मराठीवालेच आहे ना, की मधात कोणी हिंदीवाला वगैरे पण आहे? मराठीचे आहेत मॅम. मराठी. ओके ठीक आहे. म्हणजे मला बोलताना मग तसं हे करावं लागतं ना, मग 2-3 लँग्वेज यूज कराव्या लागतात. अच्छा. काय म्हटलं? डिफिकल्टी कॉपरेशन. डिफिकल्टी इन कोऑपरेशन म्हणजे काय होतं? सहकार्यात अडचण. आता मी तुम्हाला एखादा टास्क दिला आणि तुमच्या तिघींना मी सांगितलं की मला 8 दिवसात इतकं काम हवं आहे, किंवा जसे आपण प्रोजेक्ट तयार करतो, प्रोजेक्ट बनवतो ना आपण, तर ते तुमच्यासाठी एक हेच राहतं ना, टास्क असतो ना तो, की तुम्हाला 8 ते 15 दिवसात तुम्हाला तुमचं फोल्डर सबमिट करायचा आहे. जे वर्क बाकी आहे ते वर्क तुम्हाला त्या ड्युरेशन मध्ये कम्प्लीट करून द्यावं लागतं. आता जर समजा रोशनीने एकही क्लास अटेंड केलेला नाहीये, तिला माहिती नाही की क्लासमध्ये मॅडमनी काय काय सांगितलं होतं, कुठलं प्रोजेक्ट दिलेला आहे, आणि तिने सगळ्यांना विचारलं क्लासमध्ये, तिला फक्त इतकं कळलं की प्रोजेक्ट तयार करायचा आहे. माझ्याकडून तुम्हा लोकांना प्रेशर आहे की मला इतक्या दिवसातच पाहिजे आहे, आणि तुम्ही लोकांनी ते तुम्ही बाकी सगळ्यांनी कम्प्लीट केलं, पण रोशनीला माहिती नाहीये की प्रोजेक्ट मध्ये बनवायचंच काय, तिला कोणीच कोऑपरेट नाही केलं, तर रोशनीचा प्रोजेक्ट तयार होईल का? होईल का? नाही. त्याच पद्धतीने जसं कंपनीमध्ये पण असं होतं, जसं फायनान्सर असतात. खूपदा काय होतं की फायनान्सर आपला जर दिसत असं वाटत असेल की कंपनी लॉस मध्ये जाते किंवा आणखी काही प्रॉब्लेम होत आहे, तर फायनान्सर आपला हात आखूड करतात. बरोबर आहे? किंवा जसं आता आपला माल तयार आहे आणि आपल्याला सेल करायचं आहे, आपले जे कस्टमर्स आहेत त्या लोकांपर्यंत ते पोहोचवायचं आहे. असे काही प्रॉब्लेम्स होतात, जसं ट्रान्सपोर्ट प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम्स पण होऊन जातात. त्याच्यामुळे काय होतं, त्यामुळे काय होतं, पूनम माईक अनम्यूट कर, पूनम माईक म्यूट कर, हा माईक माईक म्यूट कर. ऑनच आहे मॅम. अगं माईक म्यूट कर म्हटलं, तुझ्या घरचा आवाज येतोय. काय सांगत होती मी? ट्रान्सपोर्ट मध्ये काही प्रॉब्लेम्स होतात, त्यामुळे काय होतं की आपला माल जर समोरच्यापर्यंत वेळात पोहोचला असेल, किंवा आणखी काही असे प्रॉब्लेम्स जातात की माल सेल होत नाही, काही डिफेक्टिव्ह माल असतो, किंवा काही माल जर सेल झाला नाही तर शॉपकीपर ते वापस पाठवतील ना. जसं कॉस्मेटिक जर आपण बघितलंय, कॉस्मेटिक आपल्याकडून तर गेलेले आहे, पण ते कॉस्मेटिक जर नसेल यूज होत, आपण लोक यूज नाही म्हणजे कस्टमरनी जर ते घेतले नाही, तर तो माल वापस येणार. जर समजा न्यू कंपनी आहे आपली, तर न्यू कंपनी जर असेल तर थोडा वेळ लागतो कुठल्याही कंपनीला स्टे व्हायसाठी. वेळ लागतो की नाही लागत? लागतो का?
जर मी म्हटलं तुम्हाला शॉप तुम्ही स्टार्ट करा, तुमचं बुटीक ऑन करा, तर तुमचं बुटीक ऑन होतपर्यंत वेळ लागेल. तुमच्या सर्कलमध्येच फक्त ते माहिती राहणार. बाकी तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागेल. पण ऍडव्हर्टाइजमेंट केल्यानंतरही तुमच्याकडे बाकीचे लोक येतीलच याची गॅरंटी आहे का? आहे का? हो की नाही? तुम्ही लोक बोलत चला. जेव्हा माईक अनम्यूट करायचं ना तेव्हा नाही करत तुम्ही लोक. समोर चालू मी? समजला का पॉइंट? पूनम, रोशनी, साक्षी? हो की नाही? हो मॅम. ओके. त्यानंतर आहे डिस्करेजमेंट ऑफ मॅनेजर. काय मॅम? डिस्करेजमेंट ऑफ मॅनेजर. मॅनेजमेंट कोणती? मॅनेजर की मॅनेजमेंट आहे मॅम? मॅनेजर आहे. मॅनेजर. हा. मिनिंग काय होईल? मॅनेजर म्हणजे काय होतं? व्यवस्थापक. व्यवस्थापकांना परावृत्त करणे किंवा परावृत्त. The manager is discouraged from undertaking activities for which provisions was not been made in the budget, but which are otherwise useful for the enterprise. The managers are discouraged from taking initiative. कळलं? मॅनेजरच्या हातामध्ये कुठलं काम असतं? कुठलं काम असतं? कुठलं काम असतं मॅनेजरच्या हातामध्ये? आता समजा मी तुम्हाला कंपनीचा मॅनेजर बनवलं, तुमच्यावर कुणाचा प्रेशर राहील? वर्कर्स. हा, आणखी? वर्करचा प्रेशर राहील. आणखी? आणखी कुणाचं प्रेशर राहील? फक्त वर्करच राहणार, बाकी कुणाचं नाही राहणार. सांग रोशनी, पूनम. कुणाचं प्रेशर राहील? मॅनेजमेंटचं एक वेगळं प्रेशर राहणार,
राहणार की नाही? हो की नाही? हो की नाही? राहणार का नाही? जर मी तुम्हाला आता तुमच्या घरी तुमच्या घरच्यांचा प्रेशर असतो का तुमच्यावर? असतो का? हो मॅम. असतो ना? तुमच्यापेक्षा जे लहान असेल त्यांचा पण प्रेशर तुमच्यावर असतो? हो की नाही? हो की नाही? जर आता इतकी मोठी कंपनीचं जर एखाद्या कंपनीचं मी तुम्हाला मॅनेजर बनवलं, तर कुणाचं प्रेशर तुमच्यावर येईल? मॅनेजमेंटचं प्रेशर वेगळं राहील, वर्कर्सचं प्रेशर वेगळं राहील. त्यानंतर मशिनरीज आहेत, त्याचे जे काही डिफेक्ट होत असतील, त्याचं एक वेगळं प्रेशर तुमच्यावर असेल किंवा जे काही काम कंपनीमध्ये होत आहे, ते बरोबर होत आहे की नाही? त्याच्यामध्ये कुठे कमी जास्तपणा होत आहे का? या सगळ्या गोष्टीचं प्रेशर कोणावरती राहणार? मॅनेजरवरती राहणार. कारण त्याला वरच्या लेव्हलला पण सांभाळायचं आणि खालच्या लेव्हलला पण सांभाळायचं आहे. जर समजा खालच्या लेव्हलमध्ये जर काही प्रॉब्लेम झाले, तर त्याला उत्तर कोणाला द्यावं लागेल? मॅनेजमेंटला द्यावं लागेल. आणि जर समजा वर काही प्रॉब्लेम झाले, तर त्याचं उत्तर त्याला कोणाला द्यावं लागणार? वर्कर्सला द्यावं लागणार. जर समजा एखाद्या वेळेस कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा जसं दरवर्षी जर बोनस मिळतो. जर एखाद्या वर्षी बोनस जर नाही मिळाला, तर ते मॅनेजरला खाली उत्तर द्यावं लागेल ना, की डायरेक्ट मॅनेजमेंट वर्कर्सला आन्सर करेल. आणि जर समजा वर्किंग प्रोसेसमध्ये काही अडथळे आले असेल, जसं एखाद्या मशिनरीजला काही प्रॉब्लेम झाला असेल, मशिनरीजमुळे काही वर्कर्स इंज्युअर झाले असेल किंवा आणखी काही प्रॉब्लेम्स जर आले असेल, तर त्यासाठी मॅनेजर जबाबदार राहील मॅनेजमेंटसाठी. हो की नाही? हो की नाही? हो मॅम. हो मॅम. कळलं आता? पॉइंट समजला? हो मॅम. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे नॉट हेल्पफुल इन जनरेटिंग रेव्हेन्यू. काय मॅम? नॉट हेल्पफुल इन जनरेटिंग रेव्हेन्यू. जनरेटिंग रेव्हेन्यू. काय मॅम? झालं ना? मॅम एकदा परत सांगा. एकदा परत सांगू. नॉट हेल्पफुल इन जनरेटिंग रेव्हेन्यू. नॉट हेल्पफुल इन जनरेटिंग रेव्हेन्यू. ठीक आहे? हो. हम्म. म्हणजे काय होईल? नॉट हेल्पफुल म्हणजे हेल्प
होणार नाही. जनरेटिंग रेव्हेन्यू म्हणजे कमाई करण्यात कुठलीही मदत नाही. ठीक आहे. बजेटरी कंट्रोल काय करतो? बजेट तयार करतो फक्त. करतो का? हो की नाही? हो. तो आपल्याला अमाऊंट प्रोव्हाइड करतो का बजेटरी कंट्रोल? मनी प्रोव्हाइड करतो का? करतो का? करतो की नाही करत? आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला प्रोग्रामचं बजेट तयार करायचं आहे. तुम्ही सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला. मागल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बघितल्या, फायनान्स बघितलं, सगळं बघितलं आणि तुम्ही बजेट तयार केला. तुम्ही फायनान्स देणार आहात का? जसं तुमच्याकडे एखादा प्रोग्राम आहे. तुमच्या भावा बहिणीचा कोणाचा वाढदिवस आहे. तुमच्याकडे आधी जर काही प्रोग्राम झाले असेल, तर तुम्हाला माहित असेल जे काही अरेंजमध्ये तुम्ही असणार. आणि त्याच्यामध्ये किती बजेट लागला होता, किती लोकांना तुम्ही बोलावलं होतं, आचार्याचा खर्च किती होता किंवा बाकी खर्च किती आला होता. ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन तुम्ही एक बजेट तयार केलं. ते बजेट तुम्ही कोणाला देणार? तुमच्या आई-बाबांना देणार? देणार का? हो. तर जे बजेटरी कंट्रोल आहे ते काय करतं? बजेट तयार करतं. मग ते कुठे जातं? मॅनेजमेंट अकाउंटिंगकडे. हे बघितलंय आपण? हो मॅम. बघितलंय ना? मॅनेजमेंटकडे ते बजेट जातं आणि मग ते फायनान्स वगैरे अरेंज करत असतात, की आपल्याला कुठून किती फायनान्स घ्यायचा आहे. कुणाकडे कुठल्या बँकेतून आपल्याला ते फायनान्स मिळेल किंवा कोण फायनान्सर आपल्याला मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट बघणार. बजेटरी कंट्रोलचं ते काम आहे का? आहे का? बजेटरी कंट्रोल आपल्याला काय करणार? एवढी अमाउंट आपल्याला लागणार आहे. एवढ्या टाईममध्ये आपल्याला एवढं काम करायचं आहे किंवा सॉरी काम नाही म्हणू शकत आपण. एवढ्या बजेटमध्ये आपल्याला इतकं काम पूर्ण करायचं आहे. ते पहिले मॅनेजमेंटकडे जाणार. तिथे ते त्याच्यावरती मॅनेजमेंट निर्णय घेतील आणि त्यानंतरच ते काय करणार? फॉलो होईल ना ते. मटेरियल कुठून मागवायचं आहे. आपण हे तर काढून दिलेलं आहे की किती मटेरियल आपल्याला पाहिजे आहे. किती वस्तू कुठल्या आपण आपले जे प्रोडक्ट्स आहे त्यासाठी आपल्याला कुठलं मटेरियल लागत आहे. त्यानंतर काय काय लागणार आहे. आपल्याला किती प्रोडक्शनसाठी किती खर्च येतोय किंवा सेलिंगसाठी किती खर्च येत आहे. ट्रान्सपोर्टसाठी किती खर्च येत आहे. हे सगळा खर्च आपण कॉस्ट अकाउंटिंग आपल्याला काय करून देईल? बजेटरी कंट्रोल आपल्याला काढून देईल. पण आपण काय करणार आहे? बजेटरी कंट्रोलचं काय काम आहे? फक्त ते काढून देणे. तो स्वतः वर्क करणार आहे का?
करेल का? अरे नाही कळत आहे का? अगं मला सांगा, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरी एखादा प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि त्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला बजेट ठरवायला सांगितलं, बरोबर? तुम्ही बजेट तयार केला आणि तो कुणाकडे दिला? बाबांकडे दिला तुमच्या? आई बाबांकडे देणार ना तुम्ही बजेट? हो की नाही? मग तुम्हाला फायनान्स कोण करेल? तुमचे बाबा तुम्हाला पैसे देतील ना? माझा आवाज येतोय का? हो मॅम. मग त्यातून तुम्ही तो खर्च करणार. हो. तर मी तेच समजून सांगत आहे की बजेटरी कंट्रोलचं कुठलं काम आहे? बजेट तयार करणे. मग ते कुणाकडे जाणार? मॅनेजमेंटकडे जाणार. मॅनेजमेंट त्याच्यावरती ठरवणार की त्या महिन्याचं जे बजेट जो ठरलेला आहे त्याच्यावर फॉलो करण्याचं काम मॅनेजमेंट करणार किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग करणार. मॅनेजमेंट कडून ते फॉलो झालं तेव्हाच ते बाकी स्टार्ट होणार. पण स्पेशली मॅनेजमेंट अकाउंटिंग हे काम करणार का? नाही करणार. सॉरी, बजेटरी कंट्रोल करणार का? नाही करणार. ठीक आहे, कळलं? कळलं का? कळलं ना की नाही कळलं? कळलं मॅम. कळलं. ओके. त्यानंतर आता आपला हा थर्ड मॉडेल संपलेला आहे. थर्ड मॉडेल मधलं जे आपलं बजेटरीचं आहे ते बाकी आहे. म्हणजे बजेट कसा काढायचा, त्याचे 3 टाइप्स आहेत, ते मी तुम्हाला सांगून देते. त्यानंतर आपण फोर्थ मॉडेल कडे जाऊ. एक मिनिट, कारण हे समजून घ्यायला थोडासा वेळ लागेल. आपलं ते कम्प्लीट झालं की नंतर आपण हे कम्प्लीट करून घेऊ. बजेट काढण्यासाठी 3 टाइप्स आहेत. बजेट कुठल्या पद्धतीने काढले जातात त्याचे 3 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे कॅश बजेट, सेकंड आहे फ्लेक्झिबल बजेट, थर्ड आहे फंक्शनल बजेट. ठीक आहे. तर हे बजेट हे आपण नंतर बघू. त्याच्या आधी आपण आपलं फोर्थ मॉडेल कम्प्लीट करून घेऊ, कारण त्यामध्ये जास्त काही नाही आहे. ते 2 दिवसात कम्प्लीट होऊन जाईल आणि याला आपल्याला तुम्हाला समजून घ्यायला थोडासा वेळ लागेल, म्हणून आपण हे नंतर घेऊ. ठीक आहे. हे जे बजेट जे काढायचे आहे ते नंतर घेऊ. चालेल ना तुम्हाला? चालेल का? हो की नाही? हो मॅम. ओके. आता आपलं फोर्थ मॉडेल आहे कॉस्टिंग गारमेंट. त्याच्यामध्ये 7 पॉइंट्स आहेत. एक आहे होलसेल प्राइस स्ट्रक्चर, सेकंड आहे कॉस्टिंग फंक्शन, प्री कॉस्ट, त्यानंतर फायनल कॉस्टिंग, द कॉस्ट शीट, होलसेल प्राइसिंग अँड कॉस्ट मर्चेंडायझिंग. हे 7 पॉइंट आपण डिस्कस करून घेऊ. हे आपले 2 दिवसात कम्प्लीट होऊनच जाईल. त्यामध्ये जास्त काही हे नाही आहे. फक्त आपल्याला याचे जे बजेट जे आहे त्यालाच वेळ लागणार आहे. ते तुम्हाला समजण्यासाठी वेळ लागेल. ठीक आहे.
कॉस्टिंग अ गारमेंट. आपला याच्यानंतरही कॉस्टिंगचाच लेक्चर आहे. बरोबर बरोबर आहे ना. कंटिन्यू आपले 2 लेक्चर आहेत. त्याच्यामुळे आपण याला कंटिन्यू करू शकतो. इथं 2 मिनिटात. आता मला सांगा कॉस्टिंग अ गारमेंट मीन्स काय? काय आहे कॉस्टिंग अ गारमेंट? सांगा. कशाची कॉस्ट काढायची आपल्याला? गारमेंट. गारमेंटची. तर गारमेंटची कॉस्ट आपण कशी काढणार? त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल? आपण आपलं आता बजेट पण बघून झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. कॉस्ट पण बघून झालंय आपलं आणि बजेट पण बघून झालंय. त्यामुळे तुम्हाला हे यायला पाहिजे. आणि तसं आता आपल्याला 15 दिवसांच्या वेगळ्या सुट्ट्या पण मिळाल्या. तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की पॉइंट्स लिहून घ्या आणि त्याच्यावरती स्वतः नोट्स तयार पण करा. मी देईन ते वेगळे, पण तुम्हाला तुमचे स्वतःचे पण बनवायचे आहेत. आणि वाटल्यास मला चेक करायला द्या, ते मी बघून घेईन. मी तुम्हाला सांगितलं पण आहे. तर आता एखाद्या गारमेंटची कॉस्ट जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला हे पॉइंट्स दिलेले आहेत. होलसेल प्राइस स्ट्रक्चर, त्यानंतर कॉस्टिंग फंक्शन, त्यानंतर पर कॉस्ट, फायनल कॉस्टिंग, द कॉस्ट शीट, होलसेल प्राइस अँड कॉस्ट मर्चंडायझिंग. हे पॉइंट्स आपण नंतर पाहू. पण मला सांगा की आपल्याला जर गारमेंटची कॉस्ट काढायची असेल, आता तुम्हाला खूप साऱ्या लोकांना स्टिच पण करता येतं. त्यामुळे तुम्हाला अंदाज असेलच किंवा तुम्ही बाहेर पण स्टिच करायला देत असाल. तुमचे जे गारमेंट्स आहेत, आईचे आहे किंवा तुमचे आहे, तुम्ही लोक बाहेर पण स्टिच करायला देत असाल. ठीक आहे, बाबांचे वगैरे तुम्हाला रेंज माहित नसेल कदाचित, पण विचारू शकता तुम्ही ते, जर ते स्टिच करायला देत असतील तर. काय करावं लागेल? आपण आता आपलं बजेट बघून झालेलं आहे. कसं आपण काढू ते? आपल्याला काय करावं लागेल? मटेरियल साठी किती खर्च आला, बरोबर आहे? आपल्याला एकाच गारमेंटचं बघायचं आहे. आतापर्यंत आपण काय बघत होतो? आतापर्यंत आपण कंपनीचं बघून राहिलो होतो की कुठल्या पद्धतीने कंपनीमध्ये काम चालतं. त्याच्यावरून आपण एका याची किंमत कशी काढायची हे पण बघितलं होतं. ते परत बजेटमध्ये येईलच, जेव्हा आपण बजेट कसं काढायचं ते बघू तेव्हा. आता मला सांगा, एखादी गारमेंट तुम्हाला मी स्टिच करायला सांगितलं. मी याच्या आधी पण तुम्हाला बोलली आहे. आता थोड्या वेळ आधी पण सांगितलं होतं की 2000 रुपये मी तुम्हाला दिले आणि गारमेंट तयार करायला सांगितलं. तर तुम्ही काय करणार? काय करणार सांगा? अरे बोला ना, काय करणार? आता हे तुम्हाला सांगायचं आहे, हे मी सांगणार नाही.
साक्षी, रोशनी, अंजली, पूनम. मॅम तुम्ही जेवढे म्हणजे पैसे द्याल त्यामध्ये ते गारमेंट वगैरे सर्व म्हणजे मटेरियल वगैरे आपलं बजेट मध्ये आलं पाहिजे. हा, पण आता मला सांगा तुम्हाला कॉस्ट काढायची आहे. मी हे तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला 2,000 रुपये फक्त म्हणजे मी 2,000 रुपये दिले आणि त्याचे तुम्हाला गारमेंट तयार करायचे. ते फॅब्रिक कितीचं आणणार? त्याची रेट तुम्हाला लिहावं लागेल फॅब्रिकची. हो, पूर्ण लिस्ट वगैरे तयार करून घ्यायची अगोदर. मग ते लिस्ट कशी तयार करणार मी तेच विचारते तुम्हाला. ऍक्च्युली याच्यामध्ये आता 4th मॉडेल मध्ये तेच आहे आपल्याला. मग मी तुम्हाला 2-3दा ते काय आहे ते पण सांगितलं की आपल्याला 4th मॉडेल मध्ये काय घ्यायचं आहे. आपण गारमेंट बनवत असताना काय करतो? मागच्या वर्षी तुम्हाला पॅटर्न मेकिंग झालेलं आहे, यावर्षी पण झालेलं आहे. लास्ट सेम मध्ये आपण पॅटर्न मेकिंग घेतलं होतं, हो की नाही? हो की नाही? हो. काय केलं होतं आपण आधी? सगळ्यात आधी आपण काय केलं? बेसिक ब्लॉक तयार केला, बरोबर? केला का? मागल्या वर्षी तुम्हाला सगळं बेसिक होतं, यावर्षी अडॅप्टेशन होतं त्याचं. तुम्ही केला नाही केला तुमचा प्रश्न आहे, पण ते करणं तुम्हाला जास्त आवश्यक आहे. म्हणून मी मागे पण सांगितलं होतं जेव्हा आपले क्लास स्टार्ट झाले की कम्प्लीट करा, कारण आपल्याला ह्याच्यावरूनच बाकी सगळ्या समोरच्या गोष्टी आहेत. कॉस्टिक जेव्हा आपण तयार करतो ना तेव्हा ते आपल्याला लागतं. ऍक्च्युली आणखी कशामध्ये लागतं? पर कॉस्ट करताना पण लागणार. एनिवे जाऊ द्या. आता आपल्याला काय करायचं आहे? कॉस्ट काढायची आहे गारमेंटची. आपण काय करणार? सगळ्यात पहिले आपण काय तयार केलं? डिझाईन तयार केली आपण डिझाईन तयार. आपल्याला जी गारमेंट तयार करायचं त्याची एक डिझाईन तयार करावं लागणार आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट पण दिलेला आहे 25 मार्क्सचा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे तयार करायचीच आहे. तर ते कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला कुठली पण डिझाईन सिलेक्ट करायची आहे, कुठल्या पण गारमेंटची. तुम्ही लाचा बनवायचा असेल त्याची बघा, आणि तुम्ही ते स्वतः तयार पण करून घ्या, कारण तुम्हाला त्याच्यातून कॉस्टिंग कशी काढायची ते पण कळेल. ठीक आहे? तुम्हाला जर काही बनवायचं असेल, लाचा घ्या किंवा 1 पीस घ्या, 2 पीस घ्या. 1 पीस मध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बनवता येतील, 2 पीस मध्ये बनवता येतील. तुम्हाला कुठलंही एक गारमेंट तयार करायचं आहे, फुल गारमेंट. ठीक आहे? आणि हे तुम्हाला करायचं आहे, प्रोजेक्ट आहे ते. 4th मॉडेलला तुम्हाला 25 मार्क्सचं प्रोजेक्ट आहे, तर तुम्हाला ते करावं लागेल. काय करायचं आहे? कुठली पण एक डिझाईन आधी सिलेक्ट करायची आहे की तुम्ही काय तयार करणार आहे. बाकी सगळ्यांना पण सांगा. उद्या पण मी तुम्हाला ते सांगेल एकदा, बाकी सगळे लोक जॉईन झाल्यानंतर. डिझाईन झाल्यानंतर तुम्ही ते कुठल्या पद्धतीची करताय डिझाईन? 1 पीस बनवत आहात, 2 पीस बनवत आहात, 2 पीस मध्ये तुम्ही काय तयार करत आहात ते तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे? आणि ते तुम्हाला मला सांगायचं पण आहे. त्याची रिपोर्टिंग तुम्हाला मला करायची आहे. ठीक आहे? कळत आहे ना मी काय म्हणते ते?
डिझाईन मला उद्याच हवी आहे. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, त्यामुळे डिझाईन मला उद्याच पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी ड्रॉ करून ती मला दाखवायची आहे, की आम्ही ही डिझाईन तयार करतोय. 1 पीस आहे, 2 पीस आहे, लाचा आहे, काय आहे ते तुम्ही बघा. साडी आहे. साडी जर तुम्ही साडी जर तुम्ही बनवत असाल तर त्याच्यावरती जे ऑर्नामेंटेशन आहे ते तुम्हाला करायचं आहे. मग जर साडी जर तुम्हाला करायची असेल तर मग तुम्हाला प्लेन फॅब्रिक घ्यावं लागेल आणि प्लेन फॅब्रिकवर मग त्या फॅब्रिकवर तुम्हाला डिझायनिंग करावं लागेल. तर ते तुमचा प्रश्न राहील, की तुम्ही कुठल्या पद्धतीने करताय, कुठलं वर्क यूज करताय किंवा काय करताय. ठीक आहे? किंवा सिंपली 1 पीस बनवा. तेही चालेल. पण सगळ्यांच्या डिझाईन्स वेगवेगळ्या पाहिजेत मला. ठीक आहे? त्यानंतर आता आपण काय बघतो, कॉस्ट कशी काढायची. आता ते होतच म्हणून मी तुम्हाला सांगून दिलं, की तुम्हाला काय करायचं. सगळ्यात आधी आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. डिझाईन केल्यानंतर आपण ब्लॉक तयार करू त्याचा. ब्लॉक तयार झालं आणि तुम्हाला माहिती आहे, की आता ब्लॉक्स कसे तयार होतात. टॉर्सो ब्लॉक पण तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही 1 पीस बनवलात तर टॉर्सो ब्लॉकचा यूज तुम्हाला होईल. आणि 1 पीसमध्ये टॉर्सो ब्लॉकचा यूज होईल डिझायनिंगमध्ये. सॉरी अडॅप्टेशनमध्ये. त्यानंतर जर तुम्हाला लाचा बनवायचा असेल किंवा 2 पीसमध्ये कुठलाही बनवायचं असेल तर स्कर्ट आहे किंवा स्कर्ट ब्लॉक आहे, बॉडीज ब्लॉक आहे. ट्राउझर आपलं झालेलं नव्हतं, पण त्याच्यामुळे आपण त्याला स्किप करू. किंवा जर तुम्ही करू शकत असाल तर चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला 2 पीसमध्ये बॉडीज ब्लॉक, स्कर्ट ब्लॉक आणि ट्राउझर ब्लॉक तिन्ही यूज होतील. आणि स्लीव तर 1 पीसमध्ये आणि 2 पीसमध्ये दोन्हीमध्ये यूज होणार. ठीक आहे? ते तुम्ही बघा कशा पद्धतीने डिझाईन करता. पहिले मला डिझाईन दाखवा उद्या, बाकीचं आपण नंतर बघू. आता आपल्याला कॉस्टिंग करताना काय करावं लागतं, सगळ्यात आधी डिझाईन तयार करावं लागते. डिझाईन तयार झाल्यानंतर त्याच्यात अडॅप्टेशन झालं. अडॅप्टेशन नंतर आपण काय करणार, अडॅप्टेशन नंतर काय करणार, आपण जे फॅब्रिक घेणार आहोत, फॅब्रिक कटिंग होणार. आणि आपल्याला हे बघायचं आहे की फॅब्रिकचा पणा किती आहे, त्याची विड्थ किती आहे, फॅब्रिकची लेंथ किती आहे आणि किती लेंथ मध्ये ते लेआउटिंग आपलं झालेलं आहे. त्यानुसार आपल्याला फॅब्रिकची जी किंमत, फॅब्रिकची जी रेट आहे त्याच्यावरून आपल्याला किती फॅब्रिक लागलं आहे त्याची रेट वेगळी निघेल. त्यानंतर स्टिचिंगचं वेगळं राहील. जर त्याला जर आपण लाइनिंग लावतो आहे, इंटरलाइनिंग लावतो आहे, तर ते देखील आपल्याला बघावं लागेल. त्याची रेंज पण येणार. त्याचे रेट किती आहेत ते देखील आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर आणखी काय बघता येईल, ऑर्नामेंटेशन साठी किती खर्च आला आहे ते आपल्याला बघावं लागेल. बरोबर हो की नाही, हो की नाही. नसेल कळत तर विचारून घ्या मला, मी परत सांगेल ते. कारण तुम्हाला ते करायचं आहे आणि ते प्रोजेक्ट मध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्हाला करावंच लागणार आहे ते. आणि यावेळेस मी हे ऐकून घेणार नाही की आमचं झालेलं नाहीये. मागल्या वेळेसची गोष्ट वेगळी होती. पण हे तुम्ही करू शकता आणि हे तुम्हाला करायचं आहे. मला हेही माहिती आहे की
आता शॉप ओपन झालेले आहे आणि आपल्या इकडे सगळं सुरू झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ते करता येणार आहे. मागल्या वेळेस मी मान्य केलं होतं, पण यावेळेस मी ते मान्य करणार नाही आणि तुमचे मार्क्स कट होतील. आणि तुम्हाला माहिती आहे की मी जे म्हटलं ते मी करते. मी जर म्हटलं की नाही देणार तर नाहीच देत आणि देणार तर देते. तर त्यामुळे तुम्ही लोक, आणि मला असं वाटतं की जर आपण प्रोजेक्ट तयार केले किंवा फोल्डर्स बनवले तर त्याचा फायदा आपल्याला होतो की नाही होत? प्रॅक्टिकल वर्कचा फायदा आपल्याला होतो की नाही होत? होते. होतो ना. हम्म. ऍक्च्युली आपला जो कोर्स आहे तो प्रॅक्टिकल बेस आहे, थेरी बेस नाही आहे. त्यामुळे मी हे म्हणणार नाही की तुम्ही थेरीवर भर देऊ नका. थेरी तुम्हाला करायचीच आहे, पण सोबत प्रॅक्टिकल वर्क पूर्ण कम्प्लीट करायचा आहे. जर तुम्ही एक कराल तर तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा होईल. आज जरी तुम्हाला वाटत नसेल तरी त्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? आता मी तुम्हाला हे जे आपले 7 पॉइंट्स आहेत ते पण मी त्याच्यातच डिस्कस करते. ठीक आहे. त्याच्यातच सांगते की ते कुठलं कसं केलं जातं. आता आपण काय काढलं? गारमेंटची प्राइस आपली झाली. त्यानंतर ऑर्नामेंटेशन, त्यानंतर लाइनिंग, इंटरलाइनिंग साठी किती खर्च आला ते आपण बरोबर एका खाली एक लिहून घेणार. जी आपण कॉस्ट शीट तयार करतो त्यामध्ये देखील या सगळ्या गोष्टी येतात. लेआउटिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी, आणि ते लेआउटिंग पण आपल्याला नंतर दाखवावं लागतं. ते मी तुम्हाला सांगेल परत कसं करायचं ते. आता आपण काय करतोय, त्याचं कॉस्टिंग काढतोय आणि कॉस्ट शीट पण याच पद्धतीने तयार होणार. कुठपर्यंत आलं होतं आपलं? ऑर्नामेंटेशन साठी जो खर्च येईल तो आपण लिहून घेतला. ते मी तुम्हाला नंतर फिगर दाखवते त्याची कशी असते कॉस्ट शीट वगैरे. त्यानंतर काय होणार? आणखी काही जसं थ्रेड आहे, आपल्याला थ्रेड लागला आहे किंवा निडल आहे. कधी आपण स्टिच करताना निडल पण ब्रेक होऊन जाते, तुटून जाते. ती होते ना असं खूपदा? होते की नाही होत? होते का? स्टिच करता का कधीतरी? होते मॅम. तर ते जे खर्च आहे किंवा ऑइल आहे, मशीनला जे ऑइल लागतं तो खर्च, ते हे सगळे खर्च इतर खर्चामध्ये येतात. ठीक आहे. तर हे सगळं हे सगळे खर्च आणि त्याची टोटल कॉस्टिंग. आणि त्यानंतर काय? लेबर चार्जेस. हे आपण काढलेले नाही, लेबर चार्जेस. लेबर चार्जेस म्हणजे स्टिचिंगचा जे खर्च आहे तो. हे सगळे खर्च. त्यानंतर टोटल त्याची जी रेंजिंग ती झाली पर गारमेंट. म्हणजे एका आपल्या गारमेंटची किती खर्च आला ते झालं. म्हणजे आपल्या प्रोजेक्ट मध्ये फक्त इतकं येईल. ठीक आहे. आणि ते गारमेंट काय आहे, त्यानंतर कुठलं गारमेंट आहे ते वगैरे तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन थोडंसं द्यावं लागेल. हे झालं प्रोजेक्टचं. आता काय? आता आपण पाहू होलसेल प्राइस स्ट्रक्चर. होलसेल प्राइस कशी काढली जाते? हे झालेलं आहे आपलं. होलसेल प्राइस पर कॉस्ट, कॉस्टिंग, फायनल कॉस्टिंग, कॉस्ट शीट, होलसेल प्राइस, कॉस्ट मर्चंडायझिंग. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत याच्या आधी, आणि आपण ते आता परत बघू एकदा.
आता मला सांगा तुम्ही, आता मी तुम्हाला सांगितलं की गारमेंटची प्राइस कशी काढली जाते, सांगितलं. आता होलसेल प्राइस कशा पद्धतीने काढली जाईल? होलसेल मध्ये प्राइस स्ट्रक्चर आपण कसं तयार करतो सांगता येईल का? अंजली, रोशनी, पूनम, सांगता येईल? काय करावं लागेल? आता आपण एका गारमेंटचं बघितलं एका गारमेंटचं बघितलं का? आता आपण एका गारमेंटचं बघितलं ना, बघितलं की नाही बघितलं? हो. बघितलं. होलसेल मध्ये काय केलं जातं? आता आपण जर कंपनीचं जर बघितलं, आपल्याला होलसेल प्राइस दिली, काढायला सांगितले की कशी काढणार. आपण काय करू, जे रॉ मटेरियल आपल्याला मिळतं, आपल्याला आधी काय घ्यावं लागेल? रॉ मटेरियल घ्यावं लागेल. सगळ्यात आधी आपण काय केलं होतं? डिझाईन तयार केली होती हो. केली होती का? डिझाईन नंतर आपण काय केलं? ब्लॉक तयार केले, बरोबर. हो. ब्लॉक्स नंतर अडॅप्टेशन केलं त्याचं, केलं. आता समजा पोलो टी शर्ट मला तयार करायची आहे, त्यासाठी मी कुठला ब्लॉक यूज करणार? पोलो टी शर्ट जर मला तयार करायची आहे तर मी कुठला ब्लॉक तयार करणार? बॉडीज ब्लॉक, स्कर्ट ब्लॉक, ट्राउजर ब्लॉक, कुठला ब्लॉक तयार करणार? कुठला ब्लॉक यूज करणार? कुठला ब्लॉक यूज करणार? अगं कुठला ब्लॉक यूज करणार? अगं मला पोलो टी शर्ट तयार करायची आहे, तर मी कुठला ब्लॉक यूज करणार? स्कर्ट ब्लॉक यूज करणार, ट्राउजर ब्लॉक यूज करणार की बॉडीज ब्लॉक यूज करणार? बॉडीज ब्लॉक यूज करणार. आणि मला आता त्याच्यामध्ये डिझायनिंग टाकायची. आता पोलो म्हटलं म्हणजे कॉलर आली, बरोबर. हो की नाही? हो की नाही? तुम्ही लोक बोलत चला. पोलो टी शर्ट कळते ना तुम्हाला? नाही. कळते की नाही कळत? हो की नाही? अरे टी शर्ट यूज करता का? टी शर्ट घालता का तुम्ही लोक की नाही घालत? नाही घालत. नाही घालत. अंजली, पूनम टी शर्ट यूज करता का? हा मॅम.
हाँ मैम, पोलो टी शर्ट को कॉलर रहती है या नहीं रहती है? हाँ हाँ या ना? पोलो टी शर्ट को कॉलर रहती है। कैसे होगा आप लोगों का? आता मी डिझाईन सांगणार होती काहीतरी. एनिवे, आता जर पोलो टी शर्ट्स आहे, बरं जाऊ दे, हे लोक नाही यूज करत ना. जर समजा आपण कुर्ती घेतली, ठीक आहे, कुर्ती तर कळते ना तुम्हाला, तुम्ही कुर्ती तर यूज करताच ना. टी शर्ट्सला आपण बाजूला करू. आपल्याला तसं डिझाईनच घ्यायची आहे. आपण काय करणार, टॉर्सो ब्लॉक यूज करणार आणि त्याच्यावरून अडॅप्टेशन करून कुर्ती तयार करू. ठीक आहे, टी शर्टला जाऊ द्या, टी शर्ट आता आपण बाजूला ठेवली. आता जर मला त्याला कॉलर द्यायची आहे, अडॅप्टेशन मध्ये मला काय काय करावं लागणार आहे? एक तर डिझायनिंग, बरोबर आहे. डिझाईन मध्ये मी काय करणार, मला जर नेक डिझाईन पाहिजे असेल, नेकला जर मला कॉलर हवी आहे, कॉलर मी देईल. त्यानंतर मला स्लीव कशी पाहिजे आहे, लॉंग पाहिजे आहे, 3/4 पाहिजे आहे, कशी पाहिजे आहे ते त्याचं एक बेस तयार करणार, ते ठरवणार. त्यांच्यावर तुम्ही बघितलं असेल की जे डिझायनर कुर्तीज आहेत त्यामध्ये 2 or 3 फॅब्रिक यूज पण होतात की नाही होत? होतात का? होतात मॅम. होतात. अनारकली पॅटर्न्स मध्ये वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला, कळ्या लावल्या जातात वेगवेगळ्या. ठीक आहे, लावतात ना वेगवेगळ्या कलरच्या, कळीच म्हणतात ना त्याला. हो. हा, तर आता मी ते एक डिझाईन फॉलो केली की मला ह्या पद्धतीची एक डिझाईन तयार करायची आहे. आता मला सांगा, त्यासाठी जसं आपण एका याची कॉस्टिंग काढली, एका याची कॉस्टिंग म्हणजे काय, पर कॉस्ट, पर गारमेंटला लागलेली कॉस्ट म्हणजे एक कॉस्ट. ठीक आहे, त्यानंतर येतो आपण, आपल्याला पूर्ण याची कॉस्टिंग काढायची आहे. तर आपल्याला काय बघावं लागेल, 50 पीसेस जर बनवायचे आहेत, होलसेल मध्ये फक्त काही 1 किंवा 10 पीस असं तयार नाही होणार ना. एक तर 12 पीसेस तयार होतात, पण त्याच्यामध्ये पण फक्त 12 पीसेस नाही तर तयार होताना कंपनीमध्ये कमीत कमी 50, 100, 50 पण नाही, 100, 200, 1000 असे पीसेस तयार होतात. 100 तर मी स्मॉल स्केल साठी 100 घेतले, पण जेव्हा कंपनीमध्ये तयार होतात तेव्हा ते 1000च्या हिशोबाने होतात, आणि स्मॉल स्केल मध्ये चालतात 50, 100 वगैरे असं. 200 हे सगळं स्मॉल स्केल मध्ये चालतं. लॉंग स्केल मध्ये तर 1000च्या वर राहतात. जर आता आपल्याला होलसेल प्राइस काढायची आहे, तर आपण काय करणार, मटेरियल साठी आपल्याला किती खर्च आला, बरोबर. मी विचारणार आहे हे सगळं तुम्हाला, मटेरियल साठी किती खर्च आला. त्यानंतर मटेरियल नंतर काय, लेबर चार्जेस लागेल का, लेबर चार्जेस स्टिचिंग साठी वेगळं लागेल. त्यानंतर काय येईल, ऑर्नामेंटेशन नंतर ट्रान्सपोर्ट, त्यानंतर ट्रान्सपोर्ट झालं, हे बेसिक झाले आपले.
सोबतच अजून आपल्याला काय बघावं लागतं त्याच्यामध्ये. आता आपली कंपनी म्हणलं म्हणजे इन्कम टॅक्स आला. इन्कम टॅक्स लागतो, तर त्याचे जे चार्जेस आहेत, त्यानंतर सेलिंग साठी आपल्याला किती चार्जेस लागले, वर्कर्सला पेमेंट वेगळं, बोनस झालं, बोनस पण मिळतो ना, तर त्याची चार्जेस. त्यानंतर अजून काय आता त्यानंतर बँक डिव्हिडन्स, बँकेकडून जर आपण कर्ज काढलं असेल तर त्याचं डिव्हिडन्स ते भरावं लागतं की नाही, हो की नाही, हो की नाही. तुम्ही कुणाकडून कर्ज घेतलं तर फेडाल की नाही फेडणार, तर ते चार्जेस. त्यानंतर काही वेजेस जे असतं की जसं हप्त्यानुसार पेमेंट होत असतो. काही वर्कर्स असतात ना की ज्या लोकांना हप्त्यानुसार पेमेंट दिला जातो. मंथली पेमेंट वेगळं राहतं आणि वीकली पेमेंट वेगळं राहतं ना, हो की नाही, राहतं की नाही राहत. ते देखील त्याच्यात ऍड होतं. आणि हे सगळं त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट यासाठी आपल्याला किती खर्च लागणार आहे, हे सगळं बघून त्याचं काय तयार होतंय, बजेट आपण तयार करतो. आणि त्याच्यातून एक रेशो काढला जातो आणि त्या रेशोनुसार सॉरी परत एक गोष्ट राहिली याच्यामध्ये, आपलं जे प्रॉफिट आहे ते त्याच्यात ऍड केला जातो सोबत. जर 5% आहे, 10% असं आपण त्याच्यामध्ये ऍड करतो आणि त्यानुसार त्याची कॉस्टिंग तयार होते. पर याची कॉस्टिंग वेगळी काढली जाते आणि पूर्ण याची कॉस्टिंग वेगळी काढली जाते. ठीक आहे, समजलं. पर कॉस्टिंग कशी काढतात आणि होलसेल प्राइस स्ट्रक्चर काय असतो, होलसेल प्राइस स्ट्रक्चर कळला का, होलसेल प्राइस स्ट्रक्चर कळला का. मॅम एकदा समजून सांगा. एकदा सांगू परत. आता आपण काय बघितलं होतं, आपण आपल्या एका याची कॉस्ट काढली, ते आपण प्रोजेक्टच्या हिशोबाने केलं, पण त्या पद्धतीने आपण कॉस्ट काढत असतो. आता मला सांगा, तुमची एखादी कंपनी आहे, तुमचं बुटीक आहे, तुमच्या बुटीकला ऑर्डर मिळाली. जसं आता आपण कुर्ती बघितली की त्यांनी एक डिझाईन दिली आणि सांगितलं की त्यांना या पद्धतीचे कुर्त्या तयार करून हव्या आहेत. 50 त्यांनी सांगितलं की आम्हाला मिनिमम 50 हवे आहेत. ठीक आहे, कारण स्मॉल स्केल वरती पण बिझनेस हा चालतो. तुम्ही बघितलं असेल खूपदा की स्मॉल याच्यावरती पण कुर्तीचा बिझनेस चालतोय. आणि त्यांनी जर एखादी डिझाईन दिली असेल की आम्हाला सिंपल वे मध्ये पाहिजे, सिंपल वे मध्ये आपण काय करणार, तर मंडारिंग कॉलर देऊ. कॉलर वाली जर पाहिजे असेल तर, आणि फ्रंट ओपनिंग, त्यानंतर स्लीवची लेंथ जी पाहिजे ती. ठीक आहे, आता स्लीवची लेंथ आपण घेऊ फुल. ठीक आहे, फुल लेंथ स्लीव घेतली, त्याला आपण कफ द्यायची आवश्यकता नाही, कारण सिंपल मध्येच आपल्याला करायचं, जास्त काही हे करायचं नाही. आणि समोर ऑर्नामेंटेशन साठी आपण फ्रंट ओपनिंग दिलेलं आहे,
कॉलर दिलेली असल्यामुळे त्यामुळे आपण 2 बटन फ्रंटला देऊ. ठीक आहे. कुर्तीचा ढाचा लक्षात आला? डिझाईन कळली? हो की नाही? कळली का? येस ऑर नो? हो मॅम. ठीक आहे. अशा सेम आपल्याला 50 काय म्हणतात 50 कुर्तीज तयार करायच्या आहेत. ठीक आहे. तर त्याचा ऑर्डर तुमच्याकडे मिळाला. काय होणार? तुम्हाला सगळ्यात आधी काय लागणार? फॅब्रिक. तर 50 कुर्तीज मध्ये तुम्हाला हे नाही सांगितलं आहे की एकच कलर तुम्हाला युज करायचा आहे, तुम्ही 2 कलर पण युज करू शकता. पण आपण एकच कलर युज करणार कारण आपल्याला ते जास्त सोयीस्कर जाईल. ठीक आहे. तर आपण एकच पॅटर्नचं फॅब्रिक विकत घेऊ आणि जर किंवा आपण 2 पॅटर्न्स घेऊ. एक प्लेन घेऊ आणि एक कलरफुल घेऊ. ठीक आहे. कारण कॉलरला आपल्याला प्लेन पाहिजे आहे आणि हो ठीक आहे. कॉलरला आपण प्लेन याचं किंवा किंवा एकाच याच्यामध्ये करू, जाऊ द्या. जास्त हेडेक घेण्यात अर्थ नाही. एका कलरचेच पूर्ण कुर्तीज आहेत कॉलरवाली. ठीक आहे. फक्त आपल्याला बटन्स लागणार आहेत. आणि आता आपल्याला कुर्ती तयार करायसाठी काय लागेल? कॅनव्हास लागेल. रॉ मटेरियल मध्ये काय लागेल? फॅब्रिक. ठीक आहे. त्यानंतर कॅनव्हास कॉलरसाठी लागेल. मंडारिंग कॉलर सांगितली मी तुम्हाला, तर लागेल ना? हो की नाही? हो की नाही? हो मॅम. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की 2 बटन. तर हे 50 आता आपल्याला 50 कुर्तीज तयार करायचे आहेत. तर 2 बटन्स नुसार 50 कुर्तीज किती बटन्स लागेल? 100 बटन लागतील? लागतील की नाही? अरे 2-2 बटन आपण सगळ्या कुर्तीला लावू तर 100 बटन्स लागतील ना? हो की नाही लागणार? लागणार की नाही लागणार? लागेल. जर तुम्ही याला होलसेल मधून जर 100 बटन्स विकत आणत असणार तर ते आपल्याला 100-150 रुपयात मिळणार. मिळेल की नाही? हो की नाही? हो मॅम. आणि जर तुम्ही त्याला रिटेलर्स कडून घेतलं तर पर बटन आपल्याला 5 to 10 रुपीजच्या मध्ये मिळेल. 10 रुपीजच्या आतमध्ये मिळेल 1 बटन. मिळेल का? मिळेल का? अरे मिळेल की नाही मिळणार? मिळेल मॅम. तर आपल्याला काय घेणं पुरवेल? होलसेल मधून आणणं पुरवेल? हो मॅडम. हा. तर तिथे आपलं बजेट कमी म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसेल. ठीक आहे. आता फॅब्रिक आपण रॉ मटेरियल जे आहे ते होलसेल मधून घेऊ की रिटेल मधून घेऊ? होलसेल मध्ये आपल्याला घेणं पुरवेल की रिटेल मध्ये घेणं पुरवेल? होलसेल. किती कुर्ती होलसेल बनवायची आहे? होलसेल मधून 1 कुर्ती जर बनवायची असती तर आपल्याला रिटेलही पुरवलं असतं. पुरवेल मॅम. बरोबर. हो. आता ते आपल्याला आपण एका वेळेस घेतलं त्यामुळे काय होणार? आता 50 कुर्तीज म्हटल्यानंतर आपल्याला किती मीटर फॅब्रिक लागेल? एक कुर्ती तयार करायला आपल्याला 2 मीटर्स कापड लागतो. लॉंग स्लीव पण असेल तरी 2 मीटर्स मध्ये निघतं की नाही निघत? कुर्ती निघते ना? 45 जर पण असेल तर त्यातलं पण वाचतं. बरोबर.
येस ऑर नो? हो मॅम. 45 विड्थ जर असेल तर आणि आपण 45 विड्थ वालच घेऊ. ठीक आहे. तर आपल्याला किती फॅब्रिक लागेल 50 कुर्तीज साठी? किती फॅब्रिक लागेल? सांगा फटाफट सांगा, काढा पटपट. एका कुर्तीसाठी 2 मीटर. 50 कुर्तीसाठी किती? 100 मीटर लागेल, हो की नाही? हो की नाही? हो मॅम. लागेल ना? आता आपल्याला काय करायचं आहे, कुर्तीचं आपण एक ब्लॉक तयार करून घेऊ. ठीक आहे. त्याचं ले मार्किंग करू. बरोबर. ले मार्किंग मध्ये जेव्हा आपण ले मार्किंग करत असतो तेव्हा फॅब्रिक जर आता आपण एका त्याचं 100चं आपण काय करणार, लेअरिंग करणार. बरोबर आहे, करणार की नाही? करणार की नाही? करणार. लेअरिंग करणार. कंपनीमध्ये कसं काम होतं, लेअरिंग होतं. तर आपल्याला स्मॉल स्केल मध्ये जर करायचं असेल तर एका वेळेस आपण किती कटिंग करू शकतो, 2 or 3? 3 गारमेंट्स आपण एका वेळेस कट करू शकतो. आणि जर आपल्याला याच्यावर जर करायचं असेल, कंपनीमध्ये जर करायचं असेल तर एका वेळेस आपण 50 पण एकाच वेळेस काढू शकतो. बरोबर, हो की नाही? हो की नाही? आवाज नाही येत आहे मला. बरं ठीक आहे. आपल्याला 50 बनवायचे आहे. तर आपण 100 मीटर फॅब्रिक घेतलं. 100 मीटर फॅब्रिक घेतल्यानंतर आता आपण ले मार्किंग केली त्याची आणि कट केलं. बरोबर. वाचलेल्या याच्यामध्ये आपण स्लीव्स काढल्यात, सोबत कॉलर्स पण काढले. तर आपल्याला त्याच्यासाठी किती फॅब्रिक लागला, किती फॅब्रिक वाचला हे देखील बघावं लागेल. आणि जसं आता 45 मीटर्सचं जर असेल, सॉरी 45 इंचेस विड्थ वाला जर फॅब्रिक असेल तर ते मोठं फॅब्रिक आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण तेच फॅब्रिक घेऊ. तर ते वाचणार. त्याच्यामध्ये 50च्या ऐवजी 60 कुर्तीज निघेल. आपण 60च्या ऐवजी 55 घेऊ. ओके. 5 कुर्तीज आपल्या एक्स्ट्रा बनलेल्या आहेत. तर त्यासाठी आपण काय करणार, 90 आपण ते कुर्ती ठीक आहे. आपल्या 5 कुर्तीज एक्स्ट्रा निघतात, म्हणजे आपला तेवढा फॅब्रिक वाचेल की नाही वाचणार, हो की नाही? वाचेल मॅम. वाचेल. आता त्यानंतर आपल्याला आपण बटन्स मध्ये पण काय केलं, होलसेल मधून आपण 150 रुपयाचे बटन्स आणल्या. त्यानंतर फॅब्रिक मध्ये आपला 5 कुर्तीज बनतील एवढं फॅब्रिक वाचलेलं आहे. ठीक आहे. आता आपण होलसेल मध्ये बटन्स जे आणलेले आहेत त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा पण बटन्स आपल्याला मिळतील किंवा कमी जातील, असं पण होऊ शकते. तर आपल्याला काय करावं लागेल, याची कॉस्टिंग तयार करावं लागेल आता, की आपल्याला फॅब्रिक किती लागला. त्यानंतर ऑर्नामेंटेशन साठी आपल्याला किती लागलं, स्टिचिंग साठी किती खर्च आला.
त्यानंतर स्टिचिंग नंतर काय येतं, लेआउटला किती खर्च आला, लेआउटसाठी चॉक तर लागेल तुम्हाला, लेआउट करायसाठी, लाइनिंग करायसाठी. ऑर्नामेंटेशनचा खर्च, हे सगळे खर्च आपल्याला लिहावे लागतील. आणि त्यानंतर आपण तो माल समथिंग व्यक्तीला देणार आहोत, तर ते ट्रान्सपोर्टसाठी आपल्याला काही खर्च लागेल ना, लागणार की नाही, लागेल का? हो. तर हे सगळे खर्च जे आहेत, आता आपल्याकडे तेवढं फॅब्रिक आणण्यासाठी जर तेवढं फायनान्स आपल्याजवळ नसेल, 100 मीटर, आता माझ्याकडे समजा आपलं फॅब्रिक झालं असेल 5,000चं, जर आपलं फॅब्रिक झालेलं आहे 100 मीटर, आपण जास्त कॉस्ट नाही घेत आहोत, स्मॉल कॉस्ट मध्ये बघतोय, पण माझ्याकडे 2,000 रुपये आहेत, तर मी काय करणार, रोशनीकडून 1,000 रुपये घेतले, अंजलीकडून 1,000 रुपये घेतले, पूनम कडून 1,000 रुपये घेतले, झाले माझे 5,000 रुपये. पण हे 5,000 रुपये झाले, 5,000चं तर माझं गारमेंटच येत आहे, म्हणजे सॉरी फॅब्रिकच येत आहे फक्त. ऑर्नामेंटेशन आहे, परत लेबर चार्जेस देणे आहे मला. मग मी काय करणार, 2,000 रुपये मी बँकेकडून लोन काढलं, किती झाले, 7,000 झाले, बरोबर. हो. आता माझ्याजवळ किती होते, 2,000 होते. आता मी हे 2,000 मायनस केले, त्यातनं किती वाचले, 5,000 वाचले. हो. हे 5,000 काय झाले, हे 5,000 मला देणे आहे, बरोबर. 2,000 तर माझे होते, मला ते 2,000 पण ह्यातनं इन्कम मधून काढायचे आहे. आता हे 7,000 रुपये आपण पकडले, त्यानंतर आता आपलं स्टिचिंग कम्प्लीट झालं, तर मला आणि मी तो माझा जो माल आहे तो समथिंग व्यक्तीला दिला, पण मला पेमेंट इकडे करावं लागणार आहे. ठीक आहे, मी रोशनीचे नंतर देईन, अंजलीचे त्याच्या पुढच्या महिन्यात देईन, पूनमचे त्याच्या पुढच्या महिन्यात देईन. बँकेची जी किस्त आहे ती मला दर महिन्याला द्यावे लागणार. बँकेने जर मला 2,000 रुपये कर्ज दिला असेल, तर ते काही पर्सेंट तर घेणारच माझ्याकडनं, आणि ते ड्युरेशन करून देणार की इतक्या इतक्या दिवसांमध्ये तुम्हाला ही परतफेड करायची आहे, त्याची ते काही हे लावून देतील, बरोबर, हो की नाही. हो. आता रोशनीने मला दिले आहेत, तर ती पण मला व्याजानेच पैसे देणार ना, की मी तुला 1,000 रुपये दिलेले आहेत, तर याच्यावर तुला मला इतके पैसे द्यावे लागेल, बरोबर. किंवा जरी तिने 1,000 रुपये दिले, पण मला तिला परतफेड तर 1,000 रुपये करावेच लागेल, आणि मला त्याच्यावरती काय द्यावं लागेल त्यांना. आता ती जर माझ्या कंपनीशी जुळत आहे, तर मला काय द्यावं लागतं त्यांना, काय द्यावं लागतं, काही पर्सेंट. जसं फायनान्सर आहे, आता आपण जे बघितलं, आता आपण तिघींना काय केलं, मी फायनान्सर बनवलं, तर मला जे प्रॉफिट होत आहे त्यातले काही पर्सेंट मला या लोकांना द्यावं लागणार आहे, बरोबर. द्यावे लागतील की नाही, हो की नाही. हो मॅम. द्यावं लागेल ना. जर मी यांच्याकडून फायनान्स घेतला आहे, तर मला काही पर्सेंट यांना फायनान्स द्यावं लागेल. हेच काम कंपनीमध्ये होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून जो जे काही आता 1,000 रुपये मी रोशनीचे दिले, 1,000 रुपये अंजलीचे दिले, 2,000 रुपये बँकेचे दिले, 1,000 रुपये पूनमचे दिले, माझे 2,000 रुपये मी काढले. आता हे 7,000 रुपये हे झाले, आणि आपण लेबर चार्जेस वगैरे सगळं याच्यातच घेतलेलं आहे. ठीक आहे, बँकेकडून जे घेतले त्याच्यात लेबर चार्जेस आले आपले, आणि इतर जो काही खर्च आहे तो त्याच्यामध्ये आला, त्या 2,000 मध्ये. आपण स्मॉल स्केल मध्ये बघतोय म्हणून आपण हे या पद्धतीने घेतोय.
कंपनीमध्ये देखील अशाच पद्धतीने काम चालतं. तिथे लाखांनी काम चालतं. बरोबर? आता कळत आहे? आता समजलं तुम्हाला? हे सगळे जे खर्च आहे, हे सगळे बाजूला केल्यानंतर जे एक्स्ट्रा पैसे जे एक्स्ट्रा इन्कम आपल्याला मिळत आहे. आता आपण 50 पीसेस त्यांना दिलेत. 50 पीसेस मधून जे रेट कशी लावणार आपण? हे जे माझे आहे आणि हे जे काही 7,000 रुपये जे काही आपण जमा केलेले आहे. ह्या व्यतिरिक्त 7,000च्या व्यतिरिक्त त्याच्यातून जे इन्कम आपल्याला मिळत आहे, ते इन्कम म्हणजे आपलं प्रॉफिट झालं. कळलं? कळलं का? हो की नाही? 7,000च्या वर जर तुम्हाला 1,000 रुपये पण मिळत असेल, तर ते काय झालं आपलं? प्रॉफिट झालं. आता आपल्याला पर कॉस्टिंग कशी काढायची आहे? हा जो 7,000 रुपये जो खर्च आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 5%, 2% हे आपण एक्स्ट्रा वाढवत असतो. जसं आता हा गारमेंटचं झालं, आपण जे बघितलं ते गारमेंटचं झालं. जसं बाकी जे प्रोडक्ट्स आहेत, कॉस्मेटिक्स वगैरे जे काही आहे, त्यासाठी जर आता कॉस्मेटिक्ससाठी 50 पीस आपण जर लिपस्टिक्स तयार केल्या, ठीक आहे? त्याला खर्च पण आपण 7,000 रुपये आला असं पकडू. आणि त्या 7,000 रुपयाचा जो खर्च आला, त्याच्यामध्ये आपण काय करणार? आपण 5% ऍड करू. 5% ऍड केल्यानंतर त्याची कॉस्ट काढू. कॉस्ट कशी काढणार? आता हे 7,000 रुपये या सगळ्या गोष्टींना खर्च आला. बरोबर आहे? म्हणजे आपल्या समजा आपल्या कुर्तीला 50 कुर्ती जी आहे त्याला 7,000 रुपये आपण खर्च आलेला आहे. त्याला काय करणार? 7,000 ला डिवाइड बाय 50 करू. किती येईल? किती येणार? डिवाइड बाय 50 करा 7,000 ला. फास्ट. किती येते? अरे डिवाइड 7,000 ला डिवाइड बाय 50 करा ना. 50 ने भागा ना त्याला. डिवाइड म्हणजे भागाकार करणे. किती येणार? किती येतात? किती आले? 140 आले? आले की नाही आले? काढलेच नाही म्हणून. 140 येतात. आता आपण 10% त्याच्यात ऍड करू. सॉरी 10 रुपीज आपण ऍड करू, 150 झाले. होलसेलर काय करतो की आता 10 रुपीज त्यांनी काय केलं आपला नफा एका कुर्तीमध्ये. 50 कुर्तीमधून आपल्याला किती मिळणार? 50 कुर्तीमधून आपल्याला किती मिळणार? 500 मिळणार. किती मिळणार? अगं 50 ला 10 ने गुणा ना बाई. किती होईल? 500च होतील ना. हो की नाही? 50 ला 10 ने मल्टिपल केलं तर किती येतील? $500 येतील का? हो की नाही? समजत आहे का मी सांगत आहे ते? हो मॅम. 150.
सांगत चला ना. ते 500 काय झालं, नफा झाला आपला. त्या नफ्यातून आपल्याला काय काय द्यावं लागतं, बोनस. त्यानंतर बरं जाऊ द्या, तो आपण आपला नफा काय द्यायचं ते नंतर बघू. तो आपला नफा झाला. ठीक आहे. आपण ती कुर्ती समोरच्याला देतोय ते किती मध्ये देतोय, 150 रुपयाला देतोय, बरोबर. एक कुर्ती कितीला देताय, 150 ला देतोय. होलसेल मधून आपली कुर्ती कितीला चालली आहे, एक कुर्ती 150 ला. समोर तो आपले रेंज लावेल ते गोष्ट वेगळी. ती कुर्ती जेव्हा रिटेलर विकेल तेव्हा तो 200 ला विकेल. 50% त्याचं ऍड झाले त्याच्यात, ते गारमेंटचं झालं. पण जेव्हा जसं आता कॉस्मेटिक आहे किंवा काही प्रोडक्ट असे असतात की त्याच्यावर लिहिलेलं राहतं इन्क्लूड ऑफ ऑल टॅक्सेस, लिहिलेलं असतं का, असते का, बघितलंय का तुम्ही कधी? अरे असते का, बघितलंय का लिहिलेलं इन्क्लूड ऑफ ऑल टॅक्सेस, हो की नाही? नाही बघितलं, कशावरतीच नाही राहत. राहत असेल मॅडम, कशावरतीच नाही बघितलं नाही. नाही बघितलं. हम्म. नोटबुक घ्यायला जाता तुम्ही, त्याच्यावर लिहिलेली असते किंमत, हो. तो तुम्हाला तेवढ्याच किमतीत देतो, नाही, कमी किमतीत देतो, जास्त जास्त किमतीत देतो. एखादी बुक तुम्ही घ्यायला गेले, तुम्हाला एक्स्ट्रा किमतीमध्ये ती बुक देतो. नोटबुक जाऊ द्या, शूज घ्यायला गेले, सॅन्डल घ्यायला गेले, त्याच्यावरती पण रेट लिहिलेले असतात 150, 250, 350. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा रेटनी तो तुम्हाला देतो का? नाही, कमी रेटनी देतो का बरं? आता जसे आपण हे 10% आपल्या फायद्याचे टाकले, त्याच पद्धतीने काय केलं जातं, जेव्हा ती रेट ठरते त्याची, तेव्हा त्याच्यामध्ये रिटेलर्सचा वगैरे सगळ्यांचे जे काय म्हणतात त्याला, जे पर्सेंटेज असतात प्रॉफिटचे, ते त्यात इन्क्लूड केले जातात. म्हणून आपल्याला ते एमआरपी रेट तुम्हाला माहिती असेल, एमआरपी रेट मध्ये काही पर्सेंटने आपल्याला ते कमी रेंज मध्ये पण मिळतं, काही रुपये ते कमी करून देतात. तर त्याच्यामध्ये काय होतं, नुसतं कंपनीचाच नाही तर रिटेलर्स आहेत, बाकी जे होलसेलर आहे, रिटेलर आहे, तर ह्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये प्रॉफिट इन्क्लूड केला जातो. म्हणजे जसं आता आपण 10 रुपीज ऍड केले 140 मध्ये, त्याच पद्धतीने काय केलं जातं की त्याच्यात आणखी किती केलं जाईल, परत त्याच्यामध्ये 10 रुपीज ऍड केले जाईल. म्हणजे ज्याचं प्रॉफिट आपल्याला 5% प्रॉफिट, त्याचं होलसेलरचं 5% प्रॉफिट आणि रिटेलरचं 5% प्रॉफिट असं इन्क्लूड ऑफ असतं ते. म्हणून तिथे एमआरपी रेट लिहिली जाते आणि त्या रेटच्या ऐवजी ते आपल्याला कमी रेंज मध्ये पण देतात, ते त्यामुळे देतात. कळलं आता? पर कॉस्टिंग, आपल्या ह्याच्यातलं पर कॉस्टिंग पण झालं आणि काय झालं, होलसेल प्राइस स्ट्रक्चर झाला, त्यानंतर पर कॉस्टिंग, आणि हीच आहे फायनल कॉस्टिंग. ठीक आहे, त्याच्यावरतीच आपण ती फायनल कॉस्टिंग लावत असतो. ते फायनल कॉस्टिंग पण झालं. आता आपलं कॉस्ट शीट, होलसेलर प्राइसिंग ते तर सांगितलंच मी कसं करतात ते. कॉस्ट मर्चेंडायझिंग राहिलाय आणि कॉस्टिंग फंक्शन, ते पण आपण उद्या बघू. आता किती वेळ आहे आपल्याजवळ,
56 5 मिनिट्स आहेत. कळलं आहे का? 4 मिनिट्स बाकी आहेत. एवढं कळलं का तुम्हाला? कळलं का? हो की नाही? अरे कळलं का? हो. आपलं उद्याच आपण हे बजेट जे आहे कॅश बजेट आपण उद्या स्टार्ट करूया. ठीक आहे? कारण ह्यातले हे जे पॉइंट्स आहे कॉस्ट शीट वगैरे हे तर पहिल्या लेक्चर मध्ये कम्प्लीट होऊन जाईल आपली. त्याच्यानंतर आपण कॉस्ट बजेट तयार करूया. ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? नोटबुक सोबत ठेवायचं आहे. मी जे सांगेन ते तुम्हाला नोट डाऊन करावं लागेल. ठीक आहे? म्हणून मी मुद्दामून सांगून देत आहे की तुम्हाला नोटबुक सोबत ठेवायचं आहे. तुम्ही बाकी लोकांना पण सांगा की नोटबुक सोबत ठेवायचं आहे का उद्यापासून तुम्हाला नोटबुक लागेल. कारण आपला एका लेक्चर मध्ये आता तेवढं कव्हर झालेलं आहे. ते फक्त कॉस्ट शीट वगैरे आहे. ते मी तुम्हाला उद्या दाखवेल कॉस्ट शीट. तसं आहे माझ्याकडे काढून. पण आता त्याला हे करायसाठी आपल्याकडे वेळ नाही आहे तेवढा. तर आपण ते उद्या बघून घेऊ. त्याच्यानंतर कॅश बजेट उद्या स्टार्ट करू. ठीक आहे? आणि मला म्हणजे बरोबर टाइम वरती जॉईन करा. बाकींना पण सांगा बरोबर टाइम वरती जॉईन व्हायसाठी. नाहीतर मी तुम्ही राहाल किंवा नाही राहणार तरी पण क्लास स्टार्ट करेन. मग नाही समजलं तर मला म्हणायचं नाही. आणि मी परत परत तेच सांगणार नाही. जे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, नोटबुक मध्ये जे नोट डाऊन करायचं आहे, उद्यापासून प्रत्येकाजवळ नोटबुक आणि पेन लागेल. कारण हे असं समजणार नाही. मी असं कितीही बडबड केली, बाकी गोष्टी तुम्हाला थेरोटिकल समजेल, पण हे जे मॅथेमॅटिकली जे काही आहे त्याच्यासाठी तुम्हाला नोटबुक लागेल आणि ते तुम्हाला स्वतः काढावं लागणार आहे. मी तर सांगणारच आहे, पण ते तुम्हाला स्वतः काढायचं आहे. ठीक आहे? उद्यापासून नोटबुक आणि पेन दोन्ही सोबत ठेवायचे आहे. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला कॅश बजेट जे आहे ते मंथली निघतं आणि फ्लेक्झिबल बजेट जे आहे ते पर्सेंटेजनी काढावं लागतं. त्याच्यामुळं दोन्हीसाठी आपल्याला नोटबुक आणि पेन लागणारच आहे. ठीक आहे? ठीक आहे का? हो की नाही? हो मॅडम. आणि बाकी लोकांना पण सांगा जे लोक डेली अटेंड करतात क्लासेस. आज आता आपले 15 दिवसची गॅप झाली आहे त्याच्यामुळे बाकी लोकांनी आज जॉईन नाही केलं. पण बाकी सगळ्यांना सांगा जॉईन करायसाठी. आणि ते जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटत आहे. म्हणून मी तुम्हाला एवढ्याची सांगते की जॉईन करा म्हणून. ठीक आहे? आय थिंक आपला टाइम अप झालेला आहे. झाला का आपला टाइम अप? हो मॅम. ठीक आहे. चला बाय. उद्या भेटू आपण. बंद होऊन यार. कुठे गेलं? बाय बाय.
तू इथं लॉगिंग बंद कर. हा बोल. हा कितीचं टाकतं? किती आहे त्यातून पैसे? हा राहू दे. झालं का? बंद करू का? विचार पहिले. हॅलो